हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स, व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे बॉम्बास्टिक. BOMBASTIC. तर बॉम्बास्टिक म्हणजे काय होतं? हाय साऊंडिंग बट मिनिंगलेस लँग्वेज. म्हणजेच काय? पोकळ गर्जना करणे, खूप मोठ्या मोठ्याने बोलणे पण त्याला काहीच अर्थ नसणे, ते मिनिंगलेस असणे, त्याला काय म्हटलं जातं? बोम्बास्टिक असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये काय होतं बोम्बास्टिक म्हणजे? पोकळ गर्जनांनी युक्त भाषण किंवा ढोंगी, ढोंग सुद्धा म्हटलं जातं. ओके. सो बोम्बास्टिक म्हणजे काय होतं? पोकळ गर्जनांनी युक्त भाषण किंवा ढोंग, म्हणजेच खूप मोठ्या मोठ्या आवाजात बोलणे पण त्याला काहीच मिनिंग नसणे, त्याला काहीच अर्थ नसणे. तर सिनोनिम काय आहे बॉम्बास्टिकचे? पॉम्पस, इन्फ्लेटेड आणि ग्रँडियस. पॉम्पस, इन्फ्लेटेड आणि ग्रँडियस हे आहेत सिनोनिम. आणि अँटोनिम्स आहेत सिंपल, प्लेन आणि अनप्रिटेन्शियस. सिंपल, प्लेन आणि अनप्रिटेन्शियस हे आहेत अँटोनिम. यूज बघून घेऊया बॉम्बास्टिकचा कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. सो द पॉलिटिशियन्स बॉम्बास्टिक स्पीच इम्प्रेस्ड फ्यू. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? राजकारण्यांच्या जोरदार भाषणांनी काही जण प्रभावित झाले. तर याच्यामध्ये बॉम्बास्टिक म्हणून काय यूज करण्यात आलेला आहे? बॉम्बास्टिकचा अर्थ इथे सेंटेन्स मध्ये घेण्यात आलेला आहे जोरदार म्हणून. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये? राजकारण्यांच्या जोरदार भाषणाने काही जण प्रभावित झाले. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बून. BOON. बून. बूनचं मिनिंग आहे समथिंग बेनिफिशियल. समथिंग बेनिफिशियल म्हणजे काय होते? तर लाभ किंवा वरदान, आशीर्वाद, हौशी, आनंदी, उत्साही आणि जिवलग सुद्धा म्हटलं जातं. तर बूनचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? लाभ, वरदान, जिवलग, आशीर्वाद, हौशी, आनंदी आणि उत्साही. आणि सिनोनिम्स बघूया तर त्याचे काय सिनोनिम्स आहेत? ब्लेसिंग, ऍडव्हान्टेज आणि गिफ्ट. ब्लेसिंग, ऍडव्हान्टेज आणि गिफ्ट हे काय सिनोनिम्स आहेत बूनचे. अँटोनिम्स आहेत कर्स, डिसएडव्हान्टेज आणि मिसफॉर्च्यून. कर्स, डिसएडव्हान्टेज आणि मिसफॉर्च्यून हे काय आहेत? अँटोनिम्स आहेत बूनचे. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता. द रेन वॉज अ बून टू फार्मर्स. म्हणजेच काय आहे? शेतकऱ्यांसाठी पाऊस हा वरदान ठरला. असं याच्यामध्ये बूनला यूज करण्यात आलेला आहे ऍज अ काय म्हणून? वरदान म्हणून. कोणासाठी? फार्मर्ससाठी. तर शेतकऱ्यांसाठी पाऊस वरदान ठरला. द रेन वॉज अ बून टू फार्मर्स. नेक्स्ट वर्ड आहे बुरिश. BOORISH. बुरिशचं काय मिनिंग आहे? तर रूड ऑर इनसेन्सिटिव्ह. रूड ऑर इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय होते मराठीमध्ये? तर गावंढळ किंवा अशिष्ट, असभ्य, गावरान, अडाणी आणि मूर्ख म्हणजे काय होतं? बुरिश असं होतं इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातं? गावंढळ, अशिष्ट, असभ्य, गावरान आणि अडाणी, मूर्ख. याचा अर्थ काय होतो? बुरिश असा होतो इंग्लिशमध्ये. सो सिनोनिम्स काय आहेत याचे आता? कोर्स, क्रूड आणि ऑफिश. कोर्स, क्रूड आणि ऑफिश हे आहेत सिनोनिम्स बुरिशचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? रिफाईंड, पोलाइट आणि कल्चर्ड. रिफाईंड, पोलाइट, कल्चर्ड हे अँटोनिम्स आहेत बुरिशचे. यूज बघूया. हिज बुरिश बिहेवियर एम्बॅरेस्ड एव्हरीवन. सो इथे मराठीमध्ये अर्थ काय आहे याचा? तर त्याच्या मूर्ख वागण्याने सर्वांना लाज वाटली. तर इथे बुरिश म्हणून यूज करण्यात आलेला आहे मूर्ख म्हणून. ओके. तर त्याचा मूर्ख, बिहेवियर म्हणजे वागणे, त्यांनीच काय केलं? सर्वांना लाज वाटली. लाज म्हणजे काय होते? एम्बॅरेसमेंट. ओके. नेक्स्ट वर्ड आहे ब्रिव्हिटी. BREVITY. ब्रिव्हिटीचं मिनिंग आहे कन्साइज अँड एक्झॅक्ट यूज ऑफ वर्ड्स. म्हणजे काय होतं? कन्साइज अँड एक्झॅक्ट यूज ऑफ वर्ड म्हणजे मराठीमध्ये होतं संक्षिप्त, संक्षिप्तता,
संक्षिप्तता, संक्षेप किंवा अल्पता म्हणजे काय होतं, ब्रिव्हिटी असं होतं इंग्लिशमध्ये. सो याचे सिनोनिम काय आहेत, कन्साइजनेस, सुक्सिंगनेस आणि लास्ट काय आहे, ट्रेसनेस. काय आहेत सिनोनिम्स याचे, कन्साइजनेस, याचं प्रोनाउन्सिएशन परत एकदा ऐकून घ्या, सुक्सिंगनेस आणि लास्ट काय आहे, ट्रेसनेस. अँटोनिम्स काय आहेत ब्रिव्हिटीचे, वर्बोसिटी, लॉंग वाइंडेडनेस आणि प्रोलिक्झिटी. अँटोनिम्स आहेत वर्बोसिटी, लॉंग वाइंडेडनेस आणि प्रोलिक्झिटी, हे ब्रेव्हिटीचे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड काय आहे, तर तो आहे सेंटेनेरियन, CENTENARIAN. सेंटेनेरियन म्हणजे काय होतं, तर वन हु इज मोर दॅन 100 years ओल्ड, म्हणजे जो काय आहे 100 किंवा 100 पेक्षा जास्त त्याचं वय आहे ज्या व्यक्तीचं, त्याला म्हटलं जातं सेंटेनेरियन इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. तर काय आहे, वन हु इज मोर दॅन 100 years ओल्ड, 100 किंवा 100 पेक्षा जास्त ज्या व्यक्तीचं वय आहे त्याला वन वर्ड मध्ये म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सेंटेनेरियन. काय होतं, शताब्दी पुरुष किंवा शताब्दी स्त्री. आणखी काय म्हटलं जातं, तर 100 किंवा 100 पेक्षा जास्त वयाची व्यक्ती काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, सेंटेनेरियन. नेक्स्ट वर्ड आहे ऑक्टोजेनेरियन. ऑक्टोजेनेरियन म्हणजे काय आहे, तर वन हु इज 80 years ओल्ड, म्हणजे जो काय आहे 80 वर्षाचा आहे किंवा 80 to 89 years ओल्ड आहे, त्याला म्हटलं जातं ऑक्टोजेनेरियन. ओके, ऑक्टोजेनेरियन म्हणजे काय होते, तर अष्टवर्षीय किंवा 80 to 89 वर्षापर्यंतच्या वयाचा जो असतो त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये ऑक्टोजेनेरियन. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे प्रोनन्सिएशन. प्रोनन्सिएशनची काय करेक्ट स्पेलिंग आहे, तर PRONUNCIATION ही करेक्ट स्पेलिंग आहे प्रोनन्सिएशनची. आणि प्रोनन्सिएशन म्हणजे काय होते, तर उच्चार किंवा उच्चारण किंवा बोलण्याची पद्धत म्हणजे होतं प्रोनन्सिएशन. सेकंड वर्ड आहे प्रोपगँडा, PROPAGANDA ही करेक्ट स्पेलिंग आहे प्रोपगँडाची. आणि प्रोपगँडा म्हणजे काय होते, तर प्रचार, प्रसार, प्रचाराचे तंत्र, मतप्रचार किंवा गाजा बाजा म्हणजे काय होतं, प्रोपगँडा. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कट टू द चेस. कट टू द चेसचं काय मिनिंग आहे, टू गेट टू द पॉइंट क्विकली, म्हणजेच काय करणे, मुद्द्यावर येणे, पटकन मुद्द्यावर येणे, त्याला म्हटलं जातं कट टू द चेस. मुद्द्यावर येणे किंवा वेळ न घालवता कामाला लागणे, याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, कट टू द चेस. आणि लास्ट आहे वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ आहे समथिंग दॅट हॅपन्स व्हेरी रेअरली, म्हणजेच क्वचित घडणे, फार क्वचित किंवा कधी कधी, जवळजवळ कधीच नाही किंवा कधी कधी घडणे, त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय आहे, तर फार क्वचितच किंवा जवळजवळ
कधीच नाही किंवा कधी कधी घडणे, त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि मिसस्पेल्ड वर्ड. तर हे याचे परत तुम्ही एकदा सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मिनिंग्स वाचून घ्या, नोट डाऊन करत चला आणि आधीचे जे वर्ड झालेले आहे ते सुद्धा रिवाइज करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.